नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आज न्यू चित्रवाई येते 2 वाजता पुष्पा द रूल हा सिनेमा बघितला, हिंदी, अल्लू अर्जुनचा सिनेमा। मला अतिशय आवडला, अगदी मस्त, म्हणजे एकदम मस्त पिक्चर आहे। सुपर डुपर हिट होईल यात काय शंका नाही। आणि हा सिनेमा पहिल्या पुष्पापेक्षा जास्त धंदा करेल एवढं नक्की। तर त्याचं बजेट किती बघितलं पाहिजे। पहिल्यापासून अगदी वेग पकडलाय। काही प्रसंग आहेत मोठे, पण त्या प्रसंगाला काहीतरी अर्थ आहे, त्यामुळं त्यात कंटाळा येत नाही। अगदी कधी कधी डोळ्यात पाणी सुद्धा येतं। ऍक्शन पण चांगली आहे, गाणी पण चांगली आहेत, पण गाणी आधी ऐकलेली पाहिजेत थोडीशी, एक 7-8 वेळा, मग ती लक्षात राहतात। आणि अल्लू अर्जुनचा डान्स पण खूप चांगला आहे। डान्स चांगला आहे, फाईट चांगली, फाईट पण थोडी मद्रासी टाईप, साऊथच्या धर्तीवर फाईट आहे। म्हणजे हिंसा तशी जास्त आहे। आणि हा सिनेमा ह्यालाच बघा, म्हणजे टॉकीजलाच बघा। असा मोठा भव्य दिव्य मास मसाला पिक्चर, बिग बजेट आणि बिग स्टार कास्ट, तर असा पिक्चर टॉकीजलाच बघायला पाहिजे। तर काय माणसं ते ह्याच्यावर येतो तो पिक्चर, मग ते ह्याच्यावर मोबाईल वगैरे बघत बसतात। ते मोबाईलवर मजा येणार नाही, मग म्हणणार तुम्ही एवढा काय खास नाही ना, असं नाही। तर हा सिनेमा, खरं तर सगळेच सिनेमागृहात बघायचे असतात, पण निदान हा तरी बघा। कामच सगळ्यांची चांगली आहेत। आता मी दाखवतो ते। अल्लू अर्जुन बद्दल काय सांगण्याची गरजच नाही, ते तर एक वादळच आहे नुसतं। ह्याचे हा विलन एक टकलू दाखवलाय, त्याचं काम चांगलं आहे। भात भाजी। रश्मिका मंदाना त्या पुष्पापेक्षा ह्यात चांगली दिसली। हा एक स्त्रीतेज वगैरे हा त्याच्या मित्राचा रोल करणार असेल। जगपती बाबू असा गेटअप एकदम त्याला वेगळा दिला, आणि त्या राजकारणाच्या भूमिकेत अगदी शोभलाय तो। म्हणजे नेहमीचे जगपती बाबूचे जे रोल असतात विलनचेच करतो तो, पण त्याच्यापेक्षा अगदी वेगळा आहे। आता हा अजय घोष आणि सुनील ह्या दोन्ही मधले हा होता, इतकी ते मेकअपचं आणि त्यांचं देहबोली इतकी वेगळी दाखवली की त्यातलं काय कळत नाही। इथं खरंच चुकलेत हे प्रकाश राज काय नाही त्यात। राव रमेश आहे, ह्याला बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल साऊथ मध्ये। एक मंत्री असतो, नंतर पुष्पाच्या कृपेने मुख्यमंत्री होतो। हा पुष्पाचा भाऊ, आणि हा इन्स्पेक्टर एक, आणि अशी बाकी सगळ्यांची कामं चांगली आहेत। ग्राउंड म्युझिक चांगलं आहे, गाण्याच्या वेळेचे डान्स बिन्स सगळे, चित्रीकरण, सेट वगैरे सगळं एकदम चांगलं आहे। सगळं कुठेही कंटाळा येत नाही। एकदा काय अनेकदा पिक्चर बघण्यासारखा आहे हा। स्टोरी काय मी सांगत नाही, त्या मागचा जो आहे तिथनं पुढचा भाग चंदनाचं हे दाखवलंय। आणि मग ते हे करताना तो कसा युक्त्या करतो, काय युक्त्या करतो, त्याचं भावाचं त्याच्याशी वागणं असं तसंच राहतं का सुधारतं, ते बघण्यासारखं आहे। जरूर बघा हा पिक्चर। टायमिंग तेवढं तुम्ही ज्या गावात राहतात तेव्हा बुक माय शोला टायमिंग बघून जा, कारण ह्या सिनेमाची 200 मिनिटाचा सिनेमा आहे। म्हणजे 18 3 तास 20 मिनिटं इतका मोठा सिनेमा आहे। मोठा असला तरी व्यवस्थित अगदी बनवलाय, कुठेही विस्कळीत होत नाही, कुठेही लांबलंय, रेंगाळलंय असला प्रकार नाही कुठंच, एकदम सरळ आहे।
एकदम शेवटचा ऍक्शन सीन आहे ना, तो एकदम अति इतका हे दाखवलाय की अंगावर काटाच उभा राहतो. जणू काय वाघच एखाद्या ह्याच्यावर झेपा टाकतो असे ते चित्रीकरण दाखवलंय. जरूर बघा हा सिनेमा. आपल्या वाईत 10, 2, 6 आणि 10 असे 4 शो आहेत. आणि शेवटपर्यंत पिक्चर बघा, सुरुवातीपासून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.